चाळीसगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणी भाजपचं पारडं जे आहे ना स्नेहिल ते जड दिसतंय आणि त्यामुळेच इथले संभाव्य आमदार कोण हे पाहणं महत्त्वाचे. आधी जाणून घेऊया उमेदवार कोण होते आणि मग संभाव्य आमदार. अगदी. आणि आपण बघतोय चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाण यांनी भाजपकडून हा मतदारसंघ राखलेला आहे. उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत होते, परंतु चाळीसगावच्या नागरिकांनी मंगेश चव्हाण या भाजपच्या उमेदवाराला संभाव्य आमदार म्हणून पसंती दिलेली आहे असं सध्या दिसतंय. चाळीसगावात मंगेश चव्हाण भाजपकडून निवडणूक लढवत असताना काँग्रेसचा मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचा गड होता चाळीसगाव, जिथं आता भाजपचा झेंडा गेल्या काही वर्षांपूर्वी फडकला आणि आता मंगेश चव्हाणांनी चाळीसगावचा गड राखलेला आहे असं म्हणावं लागेल. उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि तिथं मात्र आता उन्मेष पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. मंगेश चव्हाण भाजपकडून इथं संभाव्य आमदार आहेत. तर मंगेश चव्हाण हे संभाव्य आमदार आहेत आणि त्यामुळे त्याची कारण काय हे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून. थेट जाऊया चाळीसगावमध्ये. सुमारे 4.25 लाख मतदारसंख्या असलेल्या चाळीसगाव विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची व लक्षवेधी होत आहे. या निवडणुकीत भाजप महायुतीतर्फे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माजी खासदार व माजी आमदार उन्मेष पाटील हे प्रामुख्याने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 8 उमेदवार असले तरी ही निवडणूक या दोघांमध्ये सरळ लढतीने होत आहे. या निवडणुकीमध्ये आतापर्यंतची मतदानाची जर टक्केवारी बघितली तर साधारण 60% मतदान झालेलं आहे. यात विजय कोणाचा होईल यावर जर आपण बघितलं तर मंगेश चव्हाण यांच्या विजयाची तशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामे करण्यावर भर दिलेला होता आणि राज्यात सर्वाधिक निधी उपलब्ध करणारे आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्या माध्यमातून चाळीसगाव शहर असो तालुका असो अनेक भागामध्ये त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत. तरुण ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी रायगड वारी, पंढरपूर वारी अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले आणि या सगळ्या याचा फायदा शिवाय ते ज्या पक्षात आहेत त्या भाजप सत्ताधारी पक्षातर्फे लाडकी बहीण योजनेसारखा लाभ देखील मतदारांना मिळालेला आहे. या सर्वांचा फायदा आमदार मंगेश चव्हाण यांना निश्चित होईल, परंतु मताधिक्य मात्र कमी असेल कारण दोन्ही उमेदवारांनी आपापला जोरदार प्रचार केलेला आहे. तरी देखील या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांच्या संदर्भात विजयाची गणिते लावली जात आहेत.